नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत केळा व गव्हाचा केक। इथे साहित्य घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 केळी, साखर, चिमूटभर मीठ, दालचिनी पावडर, कोको पावडर, साजूक तूप, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, अक्रोड, व्हॅनिला एसेन्स आणि दही। चला आता आपण कृतीकडे वळूया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 केळी बारीक चिरून घ्या, त्यामध्ये साखर घाला आणि 1.5 चमचा दही घाला व साजूक तूप। त्यात साजूक तूप पण घालून घेऊया आणि हे मिक्सरला आपण वाटून घेऊया। चवीनुसार मीठ। घरात खूप केळी पिकलेली असतात, आपण आणतो, पण कधीतरी ती राहून जातात, तर असं काहीतरी केळ्यांचा उपयोग आपण करून त्याच्यातून केक बनवलेला आहे। असे हे फाईन वाटून झालेलं आहे आपलं। आता इथे आपण चाळणीमध्ये पीठ चाळवून घेऊया। गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर, दालचिनी पावडर, हे सगळं मिश्रण एकत्र करून चालवून घेऊया आपण। चालवल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये काही कचरा असतो, तो केक जेव्हा बेक होताना मध्ये मध्ये काही कण राहिले तर ते बसू शकतो, याच्यासाठी आपण चालवून घ्यायचं पीठ। इथे आता आपण भांडा ग्रीस करून घेऊया, तुपाचा हात लावूया आणि पीठ भरभरून, जेणेकरून केक आपला लगेच निघला जाईल। आता आपण बॅटर बनवायला घेऊया। जे आपण सारण मिक्सरमध्ये वाटलेलं ते थोडं आधी टोपामध्ये काढून घेऊया आणि हे सर्व पीठ त्यामध्ये घालून एकजीव करून घेऊया। थोडंसं सारण मी बाजूला ठेवलेलं आहे, कारण जास्त झालं तर मग आपलं पीठ एकदम सैलसर होऊन जाईल। इथे आपल्याला दुधाचा वापर पण करायचा आहे। इथे आपण जे थोडे सारण शिल्लक राहिलेलं ते सुद्धा त्यात घालून घेऊया आणि पुन्हा एकजीव करूया। इथे अर्धी वाटी दूध घातलेलं आहे, पुन्हा मिक्स करून घ्या छान। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या मला कमेंट करून सांगा। इथे थोडे अक्रोड घालून घेऊया। कुठल्या शहरातून, कुठल्या भागातून बघता आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील। हा खूप हेल्दी असा केक आहे, नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो। आणि करून आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आता इथे आपण केक टिनमध्ये बॅटर ओतून घेतलेलं आहे, वरून अक्रोड पेरा, तुम्हाला आज जे आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे असेल ते घाला। इथे आपण टोपात मीठ टाकून भांडं ठेवून त्यावर केकचा भांडं ठेवलेला आहे। झाकण देऊन एक 30 ते 40 मिनटं हा केक बेक होऊन देऊया। बघा आपला हा छान फुगला आहे केक आणि वरती सुद्धा आलेला आहे। सुरी घालून आपण चेक करून घेऊया। केक जर सुरीला दोन्ही बाजूनी चिकटला नाही तर आपला केक छान झालेला आहे। इथे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। बघा किती जाळी छान पडलेली आहे, केकसुद्धा छान झालेला आहे, मुलांना खूप आवडतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी कोको पावडर टाकली कारण मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतो म्हणून। हा बघा किती छान आणि मस्त जाळी पडलेली आहे केकला। नक्की ट्राय करून बघा आणि केक बनवून खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा केळ्याचा केक कसा वाटला। अनहेल्दी आपण घातलेलं नाही आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। पुढच्या वेळेस